35 वर्षात जर आम्ही काय केलं नाही तर राज्यामध्ये केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे, गेली 10-15 वर्ष तरी तुमची सत्ता आहे. तुम्हाला या लोकशाहीच्या राज्यामध्ये तुम्हाला आमच्या विरुद्ध आंदोलन करण्यासाठी कोणी रोखलं? आणि आमची हिंमत पण नाही तुम्हाला रोखण्याची. तुम्ही आमच्या विरुद्ध आवाज उठवला का? तुम्ही मीडिया आहेत, तुमच्याजवळ आहे, तुम्ही सांगा मला की 10 वर्षामध्ये, गेल्या 10-15 वर्षामध्ये बहुजन विकास आघाडीने जर इकडे कामं नाही केली तर त्याच्या विरुद्ध लोकशाहीच्या आधारावरती कोणत्या पक्षांनी आमच्यावरती ठोस कारवाई करण्यासाठी आंदोलनं केली? त्या दिवशी या प्रश्नावरती मला वाटतं सगळ्यांना माहितीच आहे, आप्पांनी त्याच्यावरती त्या दिवशी उत्तर दिलंय की आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा विजा वगैरे आता काय नाही आहे आणि मी सगळे देश फिरून झालाय, आता मला बाहेर जायची गरज नाहीये. माझं शेवटी माझा जन्म पण इकडे झालाय आणि माझा मृत्यू पण मला इकडेच करायचा आहे, ज्या वेळेला येईल त्यावेळेला. पण त्यांनी स्वतःहून सांगितलं, त्यामुळे देश पळून जाणार आहे. आम्ही कुठले मोठे एवढे हे नाहीयेत, आम्ही साधी माणसं आहेत, सर्वसामान्य राहणार आहेत. नंतर तुम्ही मायनॉरिटीचा जो प्रश्न सांगितला तर मी तुम्हाला त्यावरती सांगेल की 35 वर्षापासून जर तुम्ही पाहत असतील, तुम्ही आणि मी फार लहान असू, परंतु लहानपणापासून मी पाहत आलं, जेव्हा हिंदू मुस्लिमच्या जेव्हा दंगा झाल्या, जर तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर अशा वेळेला या पूर्ण मुंबई पेटलं. फक्त वसई विरार शहर हे एकमेव शहर होतं जे पेटलं नव्हतं. आणि याचं श्रेय आपण स्वतः नाही घेतलं, त्यांनी आपल्या सोबत असणाऱ्या सगळ्या पक्षांना याचं श्रेय दिलं. हे श्रेय कोणी देत नाही. आपण श्रेयवादाची लढाई आपण कधीच केली नाही. इलेक्शन पुरतं इलेक्शन केलं त्यावेळेला आरोप प्रत्यारोप ते पण फार कमी करतात जर तुम्ही पाहिलं असेल तर. पण ते संपल्यावरती सगळ्यात पहिला विरोधी पक्षाला आपल्या बाजूला आणून बसवतात आणि पहिला त्यांची जे काम आहेत पहिलं ते करण्याचं काम आप्पांचं आहे.